संपूर्ण माझा भारत देश हा शेती प्रमुख देश आहे आणि शेतकऱ्यांनी जर शेतीच नाही पिकवली तर आम्ही खाणार काय आणि आपली चूल पेटणार कशी। जो शेतकऱ्याचं कष्ट कुणालाही दिसत नाही। शेतकरी हा दिवसभर बैलासारखा कष्ट करतो, त्याच्या रक्ताचं पाणी करतो आणि शेती पिकवतो, तरीही त्याच्या जे पिकवलेल्या शेतीला भाव येत नाही। पावसामुळे नासाडी होते। पीक विमा हा सरकार देतो, पर किंचित लोकांना पीक विमा मिळतो आणि बऱ्याच लोकांना पीक विमा सुद्धा मिळत नाही। जे FADच्या पुढील कारवाई आहे ते गुटखा बंदी यापर्यंतच मर्यादेमध्ये न ठेवता पुढची कारवाई शेतकरी जो माझा बंधू आहे यांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे। ज्या शेतीमध्ये शेतकरी बी आणि जो खत वापरत आहे त्याच्यामध्ये सुद्धा केमिकल युक्तीचा जो वापर आहे मोठ्या प्रमाणामध्ये होतो। औषध जो लिक्विड फवारणी करत आहे त्याच्या सुद्धा मध्ये हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो केमिकल युक्तचा वापर होत आहे आणि म्हणूनच शेतीची पूर्णपणे नासाडी होते। एकतर वेळेवर पाऊस पडत नाही आणि पाऊस पडला तर पिकाची नासाडी होते आणि त्याच्यामधूनच जे बियाणे खत फवारणी विकत घेतला जातो त्याच्यामुळे सुद्धा शेताची नासाडी होत आहे। म्हणून IAS अधिकारी तुकाराम मुंढे साहेबांनी पुढचं पाऊल त्यांचं शेतीचे जे गोडाऊन आहेत या गोडाऊनमधलं जो बियाणं खत जी लिक्विड जी फवारणी आहे त्याची सुद्धा चाचणी केली पाहिजे आणि चाचण्या करून ज्या ठिकाणी हे बोगस जे गोडाऊन आहेत जे खत बियाण्याचे ते सुद्धा तात्काळ बंद केले पाहिजे, जेणेकरून जो माझ्या समस्त माझा महाराष्ट्रातील शेतकरी बांधव आहे त्याचं नुकसान थोड्या प्रमाणामध्ये कुठेतरी थांबलं पाहिजे। म्हणून पुढची कारवाई ही खत बियाणे फवारणी यांच्याकडे तुकाराम मुंढे साहेबांनी थोडंसं अगदी जास्तीचं लक्ष द्यावं आणि शेतकरी बांधवांना समाधानकारक कुठंतरी त्यांची थोडीफार समाधानी करावी, जेणेकरून शेतकरी मोठ्या उत्सवामध्ये आपली शेती जोमामध्ये करेल आणि त्याचं पीक व्यवस्थित पिकलं जाईल। जय हिंद, जय महाराष्ट्र।